परीविषयी आजोबांकडे बोलायचं नाही. आजोबांविषयी परीकडे बोलायचं नाही. परी समोर परी, आजोबांचा भूक लागलीये का तुला? नाही. अगं असं काय करतेस? 2 घास खाऊन घे, भूक लागेल. नको, मला नाही खायचंय. बरं बरं ठीक आहे, मग भूक लागल्यावर सांग. हा हा, परीविषयी आजोबांकडे बोलायचं नाही. काका काय करताय? काम करतोय का बाळा? महत्वाचं काम आहे. काय काम? अगं महत्वाचं आहे, जरा प्लीज मला डिस्टर्ब करू नको. परी आजोबांकडे बोलायचं नाही. आजोबांविषयी परीकडे बोलायचं नाही. काका, आजोबांचा कसला विषय? हा, आता तुम्ही म्हणालात ना आजोबांचा विषय. मी काय बोललो? मी फक्त तुला म्हटलं मला डिस्टर्ब करू नकोस. तुम्ही आता बोलत होता, माझं नाव सुद्धा घेतलं. सांगा ना. प्लीज जरा बोलू नकोस ग, महत्वाचं काम करतोय ना. नाही नाही, मला सांगा 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 सांगा. अगं अगं परी बाळा, काय झालं? अहो काय बोललात तुम्ही तिला? अगं मी खरंच काय बोललो नाही. मी आपलं त्या आजोबां. बरं बरं राहू देत. काका काय बोलत होते? आजोबांना काय? अगं ते कसे बोलतात तुला माहितीये ना. काम करत असले की त्यांच्या काहीही लक्षात राहत नाही. नाही, तुम्ही मला समजवताय. सगळी मोठी माणसं अशीच असतात, लहानांना काही सांगतच नाही. अगं नाही नाही नाही, मला नाही बोलायचं. आई सुद्धा असंच वागते. मी तिला आजोबांबद्दल विचारलं किती गप्पा होते. मला का सांगत नाही कोणी? ते आजोबा आईवर ओरडले का? ते कशाला ओरडतील तिला? का नाही सांगत मला? मला नाही बोलायचं कोणाशी. कट्टी 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 अगं परी बाळा, कट्टी. आई यश, नेहाशी बोलणं झालं का? नाही. बंडू काका आल्यावर जे काही झालं त्यामुळे अजूनही अपसेट आहे यश. यश प्लीज तू बस, बस तू. यश, काल तू काकाला जे काही बोललास त्यामुळे नेहा अपसेट आहे का? साहजिकच आहे ना यश. आपल्या माणसाला बोललेलं कोणालाच आवडत नाही. म्हणजे आता इथलंच बघ ना, बाबा मला सगळ्यांसमोर तुझ्यासमोर काय वाटेल ते बोलतात. ते ऐकून तुला वाईट वाटतं ना? राग तर येतच असेल, पण म्हणून तुझं तुझ्या आजोबांवरचं प्रेम कमी होतं का? नाही ना. अंडरस्टँड वन थिंग यश, कालची परिस्थिती वाईट होती, माणसं नाही. खरं सांगू का, मला ना तुला कसं समजावं कधी कधी कळतच नाही. म्हणजे शब्द सापडत नाही, मला सुचतच नाही काही. मला तुझ्या आईची खूप आठवण येते आज. म्हणजे ती असती तर तिने तुला समजावलं असतं आणि कदाचित तुला तिचं म्हणणं लगेच पटलं असतं. मला काळजी वाटते रे तुझी. खूप काही करावं असं वाटतं तुझ्यासाठी आणि वाईटही वाटतं. आई म्हणून मी कुठेतरी कमी पडले. मी कमी पडले म्हणून तर तू असा उदास आहेस ना. असं काही नाहीये काकू, प्लीज तू असं नको वाटून घेऊ. कारण तू तुझ्याकडनं शक्य होईल ते सगळं करतेस. तू म्हणतेस त्याप्रमाणे कालची सिच्युएशनच तशी होती. त्यात तुझी काहीच चूक नाही. तरी माझा मुलगा अपसेट आहेच ना. आणि मुलाला काही त्रास होत असेल ना तर लोक आईलाच दोष देतात यश. तसं काही नाहीये काकू. आय एम फाईन. तुझ्या चेहऱ्यावरून ना तुझ्या मनात काय चाललंय ओळखता येतं मला यश. माझ्यासाठी काम करशील? या. आई म्हणून मी तुला हे सांगते, प्लीज.
तू जाऊन नेहाला भेटशील? काकू आज नको, म्हणजे आजोबा. पप्पांकडे मी बघेन. नेहा तिथे एकटी आहे यश. तू इथे बोलू शकतोस माझ्याशी. ती तिथे कोणाशी बोलणार आहे सांग मला. ते काही नाही, हे काम तूच केलं पाहिजेस. तू वेळेस तिच्या मनातली अडी दूर केली पाहिजेस. काकू पण आईच्या हक्काने सांगते मी तुला. एवढंही ऐकणार नाहीयेस का माझं? ठीक आहे, मी बोलेन तिच्याशी. येतो. या बंडू काकांना आजोबांबद्दल सगळं माहिती. त्या दिवशी लाईट बंद केल्यापासून घाबरतीये ही मला. वा वा वा, बरंय, पोरांवर धाक असायलाच पाहिजे. काय झालं? बोल ना. ए, काय विचारलं? अगं बोल ना. मला राग आलाय सगळ्यांचा. काय? सगळ्यांवर रागवायला तू काय मोठी झालीस का? काय झालं? मी किती विचारते पण मला आजोबांबद्दल कोणीच काही सांगत नाही. एक तर हिच्यामुळे सगळं खोळंबलंय, त्यात हिच्या नसत्या जाऊ कशा. तुला कसं सांगणार? अगं परी, हे सगळं जे झालंय ना, हे तुझ्यामुळे झालं. वर तुलाच सांगायचं का? माझ्यामुळे? मग काय? तू जन्माला आलीस आणि तुझ्या आईच्या डोक्याला नुसता ताप झालाय, ताप. समजलं? आता सगळं कुठे चांगलं होईल असं वाटत होतं, तर तो म्हातारा गचकला. गचकला म्हणजे चक्कर येऊन पडला, धडपडला. बघितलास ना तू? जे काय असेल ते तू समजून घे ना. ही आमची बोलणी होता होता राहिली. परी, तू नसतीस ना तर हे सगळं झालंच नसतं. पण काय करणार, तुझ्या आईचं नशीबच वाईट ग. तू जन्माला आल्यापासून तुला डायबिटीस, त्यामुळे तू नाजूक. त्यामुळे डोळ्यात तेल घालून तुझ्या आईने तुला जप जप जपलं, लाडावून ठेवलं, लाडावून. आतापर्यंत तुझ्या आईच्या आयुष्यात जे जे काही घडलं ना, ते तुझ्यामुळेच घडलं आणि तेही वाईट घडलं. कळलं? तू पोटात होतीस तेव्हा तुझा बाबा तुझ्या आईला सोडून गेला आणि तू जन्माला आलीस ना तेव्हा दारावरचे देणेकरी वाढले. माहितीये तुला? तुझी आई एकटी कष्ट करती, एकटी. तर कुठे यश भेटला होता तर त्यांचं लग्न होईल असं वाटलं होतं. तर सगळं तुझ्यामुळे मोडलं, तुझ्यामुळे. अगं तुझ्यामुळे तुझ्या आईच्या डोक्याला त्रास झालाय, त्रास. हे बाई, तू ना लवकर मोठी हो आणि लग्न कर आणि तुझ्या आईच्या आयुष्यातनं निघून जा, निघून जा. तरच तुझी आई सुखी होईल. कळतंय की नाही? डोक्यात शिरतंय का नाही? बघतीस का माझ्याकडे? खरं तेच सांगतेय मी. तूच म्हणत होतीस ना की मोठी माणसं मला काहीच सांगत नाहीत, म्हणून आज मी जे तुला सांगतेय ना ते इथे ठेवायचं डोक्यात. तू तुझ्या आईच्या आयुष्यातनं निघून जा, तरच तुझी आई सुखी होईल. रडायचं नाही, एकदम चुप, अजिबात रडायचं नाही. ही अशी रडायची नाटकं करण्यापेक्षा ना तुझ्या आईसाठी काहीतरी कर. समजलं ना? तिच्या सुखात मोडते घालणं बंद कर. आणि पुन्हा जर रडलीस ना तर तुला माहिती ना मी काय केलं होतं? हात पकडला होता आणि तिरकळलं.
परी, थँक्यू 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 सो मच. तू बोलले ना सगळं खरं होतं. देवा, थँक्यू सो मच. तू परीला आमच्या लाईफ मध्ये आणलंस. तुम्ही बोलवलात सर? हे तुमच्यासाठी. हे सर कशाला उगाच सर? एवढं गिफ्ट वगैरेची काय गरज होती? राहू द्या म्हणत होतं. नाही, आता देता काय तर असू दे ना. तसंही मला गिफ्ट खूप आवडतात सर. आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करताय. थँक्यू सो मच सर. आहो जरा सावकाश. ते वाव, कसलं भारी गिफ्ट आहे सर. थँक्यू. जरा हेल्प करा ना. हो. अरे 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 अरे. वाव. शेफाली तुमच्या आईसाठी आहे म्युझिक प्लेअर. हो, हे तुमच्या आईसाठी. माझ्या आईसाठी? तुम्हीच म्हणालात ना त्या गेली अनेक वर्ष अंथरुणावरती असतात, मग त्यांना पडल्या पडल्या किती त्रास होत असेल ना, बोर होत असेल, म्हणून मग गाणी ऐकायला म्युझिक प्लेअर. आणि आता गेली 4 दिवस पाहतोय ना, जग्गू सुद्धा म्हणजे आमचे आजोबा सुद्धा अंथरुणावर आहेत ना, बघवत नाही त्यांना असं पडलेलं. काय काय होत असेल ना त्यांच्या मनाचं. मग तुम्ही तर गेली अनेक वर्ष हे पाहताय, म्हणून मग हे म्युझिक प्लेअर मुद्दाम त्यांच्यासाठी आणलं. आता सवय झाली आहे सर. ते म्हणतात ना, द शो मस्ट गो ऑन. तसंच काहीतरी. शेफाली, तुम्ही आज डब्यात काय आणलंय? स्वतः केलेले नूडल्स? सर आता ना मी पण स्वयंपाक करायला शिकतेय सर. मी ना रोज नवीन नवीन भाज्या ट्राय करते. वाव, हाऊ डेंजरस. हाऊ इंटरेस्टिंग. वाव. आज पण मी काहीतरी न्यू ट्राय केलं. प्लीज तुम्ही ट्राय करा ना. मी चाकायची? सर प्लीज खा ना. नाही नाही, आता नको, मी नंतर ब्रेक मध्ये वगैरे सर असं काय करता? तुम्ही खा बरं आधी. ओके. बापरे, वासच अप्रतिम येतोय बरं का शेफाली. फारच सुंदर. कशी झाली सर भाजी? खरं खरं सांगा. अप्रतिम. थँक्यू सर. मीठ थोडस जास्त आहे, पण भाजी अप्रतिम. हा, म्हणजे मोहरी थोडीशी करपली, पण त्याच्यात तुमचा काही फॉल्ट नाहीये. हल्लीची मोहरीच अशी तकलादू असते. लवकर करपते ती, पण बाकी भाजी अप्रतिम. तेच ना. थोडीशी शिजली कमी आहे, पण सर डोंट वरी, उद्यापासून ना मी भाजी फक्त शिजवून आणत जाईल. एकदम परफेक्ट. ओके. आणि ती तुम्ही ट्राय करा सर. तुम्ही बोटं टाकत राहाल. हो खरंच. खा ना सर. पुरेपुरे मी खाऊन पाहिली ना, खूप छान झाली. ओके सर. थँक्यू. कामाला लागत. हे घ्या. थँक्यू. हे घ्या. अजून असं गेलो तर तिला वाईट वाटेल. हॅलो काका. हो काका, मी निघतेच आहे. परी बरी आहे ना? हॅलो हॅलो परी. परी तू बोलतेस बाळा? हॅलो, कोणी बोलणार आहे का? कोण बोलतंय? हॅलो हॅलो
काका काही झालंय का? आय लव्ह यू आई. आय लव्ह यू बेटा. काय झालं? तू सहजच केला होतास ना फोन? काय नाही. बाळा मी आता येताना ना स्टोरी बुक घेऊन येते. आज रात्री आपण दोघं बसून वाचू. हा बाळा मी निघतेच आहे. तू ऐकतेस ना? आय लव्ह यू आई. लव्ह यू टू बाळा. बरी अगं बाळा कुठे चाललीस तू? आजोबा कसे? बरे. पंडू काका बरे? हो. कॉफी घेऊया? नको. नेहा थोडा वेळ असेल तर कॅन्टीन मध्ये किंवा केबिन मध्ये बसून बोललो असतो. परी वाट बघत असेल. नेहा प्लीज प्लीज बोल माझ्याशी. प्लीज बोल यार माझ्याशी. माझ्यावर चीड रागव ओरड मार हवं तर, पण प्लीज मला असं परक्यासारखं नको वागूस. आय एम सॉरी फॉर व्हॉट एव्हर हॅपन. माझी चूक झाली, मला माफ कर. मी आधीही बोललोय तुला. त्या दिवशी जे घडलं ते खूप स्पॉन्टेनियसली झालं. मी असं रिॲक्ट व्हायला नको होतं. आय अग्री. पण आजोबांना काही झालं ना तर मी नाही सहन करू शकत. माझे आई वडील खूप लहान असताना गेले. नेहा आजोबांनीच मला लहानाचं मोठं केलंय, मला वाढवलंय. माझ्यासाठी ते माझं सर्वस्व आहेत. आमच्या घरी सगळे आहेत, पण तरी कोर फॅमिली विचारशील तर फक्त मी, आजोबा आणि समीर, आम्ही एवढेच आहोत. त्यांना त्रास होताना मी नाही बघू शकत. तिथे काका परीबद्दल आजोबांसमोर बोलत होते आणि आजोबांना त्या गोष्टी त्रास होत होता आणि त्यांना काही झालं ना तर मला खरंच सहन नाही होणार. मी समजू शकते यश, पण जितके महत्वाचे तुझ्यासाठी तुझे आजोबा आहेत ना, तितकेच महत्वाचे माझ्यासाठी माझे काका काकू आहेत. यश, मी आणि परी असलो ना तरी फॅमिली म्हणून जेव्हा मी बघते ना तेव्हा काका काकू, मी आणि परी असं आमच्या चौघांना बघते. ते माझ्या आई वडिलांसारखे आहेत माझ्यासाठी. किती आपुलकीने प्रेमाने आले होते ते आजोबांना भेटायला. मान्य आहे वयोमनाप्रमाणे ते विसरतात, कुठे काय बोलायचं त्यांना समजत नाही, पण म्हणून तू असं वागायचं यश, हे किती चुकीचं आहे. हे असं पुन्हा घडलं तर मी सहन करू शकणार नाही. त्यापेक्षा आपण नको बोलूया या विषयावर. मी तुला ड्रॉप करायला येतो. चल आपण वाटेत बोलू. नाही नको. हा विषय थोडा शांत होऊ दे, मग घरी ये.